नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा नवीन व्लॉग मध्ये. ह्यो जो तुम्ही व्लॉग बघतालात ना, ह्यो व्लॉग म्हणजे वेगळाच काहीतरी होताला. मी तुमका सांगते काय विषय. मी आता कळणेच्या शाळेत असत, लहान मुलांची शाळा. हे बघा सगळी पोरा वगैरे असत. तर माका हयसर ना एक स्टुडंट भेटला सा. बाबू तुझं नाव काय? अवनीश. वय किती आहे तुझा? माझा 8 वर्ष पूर्ण झाले. हे बघा ह्यो पोरगो अवनीश नाव याचा. 8 वर्ष पूर्ण झाली. तो कितवीत आहे आता तू? तिसरीत आहे. ह्या मुलाचा विषय असो हा ना की ह्यो कॅलेंडरातली खयची पण डेट सांगली, मागची 10 वर्ष पुढली 10 वर्षामध्ये माका स्पेलिंग आठवत. स्पेलिंग सोड, तू डेटचा सांग. नको स्पेलिंग आठवत. त्याका स्पेलिंगच आवडतो बा. एका खयची पण डेट सांगितली ना, ह्यो त्या दिवशी खयचो वार होतो ता सांगता. मी तर अनुभव घेतला म्हणून माका व्लॉग करूचो लागलो. मी तुमच्या एक्सपिरियन्सने दाखवत. सर असत माझ्या बरोबर, सरांनी पण माका सांगलं का हे बघा आम्ही आता ना जुनी कॅलेंडर आणलं. एवढी जुनी कॅलेंडर आणलं सर सगळी. त्यातली मी आता ना एका खयचो तरी डेट विचारतले, खयची पण डेट विचारतले. हो त्या दिवशी खयचो वार तो सांगतलो. बघूया. एवढी कॅलेंडर आम्ही आणलेली असत. हे बघा सरांनी 2020-22 तेव्हापासून खयची असत. बघूया थांबा. 2022 असा, 26 असा, 25. हे बघा आता ही एप्रिल 2022 विषय. आता खयचो तरी एक विचारते. बघूया हा काय सांगता. तो असं रॅन्डम विचारते, काही नाही. तो थंय उभो आहे बघा पोरगो. माका सांग बाबू, 2022 जून 8 तारखेक खयचो वारा? जून 8 तारखेक बुधवार. आई शपथ. परत चेक करूया. एक मिनिट हा. फेब्रुवारी 25 2022 खयचो वारा? फेब्रुवारी तारीख कधी? 25 शुक्रवार. एक कबाला. आणि त्याका जर विचारलं ना की कॅल्क्युलेशन कसा करतोय तर त्याका माहित नाही. म्हणजे हे काय म्हणतात अजून तर ते कॅल्क्युलेशन विचारलंय मी, बाबा कसा कॅल्क्युलेट करतोय तर तो सांगणार ना, त्याका माहितच नाही. बघा अजून कॅलेंडर आणून देता जुनी. ह्या खायचा जा ते उभं राहू. आता अजून एक एक्सपेरिमेंट करून बघतोय. माझा जन्म झालेलो 15 फेब्रुवारी 1996. माका माहित आहे त्या दिवशी खयचो वार होतो, तू सांग. 15 फेब्रुवारी 1996 सारखं सांग. सारखं सांगा. 15 फेब्रुवारी गुरुवार. आई शप. काय पोरगो आयो. हे बघ, माझा जन्म ना 2 डिसेंबर 1973 रोजी झालेला आहे. रविवार. त्या दिवशी वार कोणता होता? रविवार. बरोबर. 24 फेब्रुवारी 2025 रोजी कोणता सण होता? महाशिवरात्री. लांबचे विचारा जरा. हो 26 2024 मा. ठीक आहे. अजून विचारा. 2023 हा. या दिवशी एक जयंती आहे. कोणाची जयंती आहे सांग? छत्रपती शिवाजी महाराज जयंती. बरोबर. ऍक्च्युअली ही तिथीप्रमाणे तिथीप्रमाणे. अरे बापरे. हे कोणते सांग ना. हे सांगतो तुला. हा, हे केव्हा सांगतो? अजून विचारा पुढचं. हे केव्हा सांगतो? थांब. थांब रे बाबू जरा थांब रे. हे सांग ना. ऐक, सांग ना. हे सांग ना. ऐक. नीट ऐक. मार्च 2023 हा. 5वा गुरुवार. तारीख किती आहे सांग? 29. 5वा गुरुवार. सारखी सांग. 5वा गुरुवार. त्या दिवशी एक सण आहे. 30. मार्च 2023. 30. त्या दिवशी एक सण आहे. रामनवमी. 30 तारीख श्रीरामनवमी. श्रीरामनवमी. नका स्पेलिंग आठवायचं तुला आता. Spelling. या आता 2023 चा कॅलेंडर हातात घेतलाय मी. आता माका जरा चेक करूचा तो काय करता तो. हा बघूया विचारतो. हा बाबू तो मला होतं ते डान्स करी होतं. माका सांग. 2023 हा. एप्रिल हा. दुसरो बुधवार तारीख काय? दुसरं बुधवार हा. 12. 12 बघितला. अजून एक हा चेक करतोय. माका सांग. हा. मे 2023 हा. 24 तारखेक वार खायचो? बुधवार. 24 तारखेक बुधवार. ठीक आहे, अजून चेक करतो. जयंती वगैरे अशी काहीतरी असते ना, तसं
तारीख सांगा. माका सांग जून 2023 हा. 29 तारखेक काय असा खयची काय असा सांग. मोहरम. हा मोहरम. आषाढी एकादशी मा होय. मोहरम आहे काय? ना या जरा चुकला सोड आता कड मारू काय वाय घाय करता आहे त्या महिन्यात मोहरम आहे का? ठीक आहे एक मिनिट आषाढी एकादशी. अ, होय. काय झालं? बरोबर मोहरम म्हणजे आषाढी एकादशी म्हणतात हो. नाही नाही, त्या दिवशी आहे का? आहे हो आहे मोहरम आहे ना. हो मला वाटलं हे बघा इकडे लिहिलंय तू बघतोस काय ते? आषाढी एकादशी माका. कळलं पण त्यांनी मला काय सांगलं मोहरम. आता माका माहित नाही मोहरम आणि आषाढी एकादशी एक ती तुला कळतंय कसा या हा त्याचं कसा उत्तर करतोय द्यायचं मला नाही. सांग इकडे सरळ कसा बघ, सरळ करतोय बघ. त्याच सांगणार नाही ते का माहितच नाही हे का आता म्हणतात काय तर गॉड गिफ्ट आणि काय. ते माका बघतोस. आणि दुसरी गोष्ट ह्यो स्पेलिंग पण सांगतं माणसांच्या नावाची कायचा पण तुमच्या माणसाची महिन्यात खयची पण नाव विचारली तिसरी आहे ना तू तिसरी तुझा गणेशचा स्पेलिंग सांग. GANESH. तुझं नाव काय रे बाबू आराध्य. आराध्याचं सांग. ARADHY. स्पेलिंग सगळी सांगता आणि कॅलेंडरची नावं विचारलं का कंटाळतात स्पेलिंग विचार म्हणता ह्या एवढी लक्षात येत नाही. माझी जन्मतारीख सांगल्या ना बाबा विचार तुझी जन्मतारीख सांग. माझी सांगा भाऊ 22 सप्टेंबर 1999. 22 सप्टेंबर 1999. गुरुवार. बरोबर तुला माहित ना मग चेक करू का 22 एक मिनिट मी चेक करतो 1 मिनिट 22 सप्टेंबर काय बोललं 1999. थांब जरा थांब 22 सप्टेंबर 1999 आता चेक केला ह्यानी गुरुवार सांगितलं आणि गुरुवारच असा 12 नोव्हेंबर 2022 12 नोव्हेंबर शनिवार. आणि त्या दिवशी काय आहे? संकष्टी. बरोबर. आणि बाबा माझा संकष्टी बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 डिसेंबर 2022 रोजी 7 डिसेंबर 2022. वार कोणता आहे? बुधवार. बरोबर आहे. बरोबर आणि त्या दिवशी काय आहे? दत्त जयंती. दाखव दत्तात्रेय जयंती. आपलं 7 डिसेंबर 2022 बुधवार त्यानं सांगितलं बरोबर आहे. आणि दत्त जयंती आहे. एक नंबर. कमाल झाली. आता तू माका उत्तर दे मी बोलतोय आता सांगते. ह्यो ऐकणार मी सांगते मी तुका सांग आता मी सांगतोय 3 ऑक्टोबर 1977 सोमवार होतो काय बघा. 4 मे 1966 बुधवार होतो काय बघा. असतो आता मी सोडलंय बघूचा बघा, बघा, माझा पोट भरला आता बघा. 4 मे बघतात सर बघतात थांबा बघा हो. 1966 किती काय बोललो तो बुधवार ए आता खूप चांगलंय तू उत्तरा खूप दिलंय कशी देतय ती सांग सोडून दी कशी देतय उत्तरा अरे होय रे ए तू कशी उत्तरा देत कळता कसा बोल कोण सांगतं तुला? तर तुम्ही बघितलात आता एका विचारलेली सगळी उत्तरा देता आणि मेन विषय असो हा ह्यो तिसरीच असा आणि हेकाच माहित नाही उत्तरा कशी देता कॅल्क्युलेशन त्याका विचारलंय कॅल्क्युलेशन करतात माका माहित हा थोडे आता मोठे असतात ते कॅल्क्युलेशन करून सांगतात पण हेचो विषय काय ह्यो कॅल्क्युलेशन करता काय नाही करता काय माहित नाही हेकाच माहित नाही उत्तरा कशी देता हेका काय म्हणतात मग हेका गॉड गिफ्टच म्हणतात. माझो व्हिडिओ करण्याचा उद्देश ह्योच असा की ह्या जो टॅलेंट असा ह्या खंयतरी बाहेर पोचावया लोकांपर्यंत जावया लोकांका कळावया की असे पण स्टुडंट असत जे बाबू सरळ की ज्यांच्याकडे भयंकर नॉलेज असा तर ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवक मदत करा आणि ह्या पोरग्याक फेमस करा. धन्यवाद. आता स्पेलिंग विचारूया